कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। 100 वेळा सांगताय सा वरतोंड करून तुमच्या बायकोच्या नकाची सर नाही, चारुलता मॅडमच्या नकाची सर नाही म्हणून। मग तुमच्या पोरग्यासाठी काय खेळणं म्हणून आणलो तुम्ही त्यासनी? हाडामासाची ती बाई आहे, तिला बी मन आहे असं एकदा मी विचार तुमच्या मनाला शिवू नये, मला आश्चर्य वाटतंय। हा, गोट्याच्या जनावराला बी आपण चांगलं वागवतो। गोट्यातली गाय जर म्हातारी झाली तर तिच्या जीवात जीव असूच तर आपण तिला सांभाळतो की नाही? आईसारखी माया लावतो आपण तिला। आणि तुम्ही या हाडामासाच्या बाईला असं वागवलं, तुम्हाला काही सुद्धा वाटलं नाही? ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही तुमचा राग करायला लागलो आणि आता बी करतोय। कुणी आम्हाला पट्टी पडवली म्हणून नाही, आम्हाला सगळं ऐकू येत होतं, सगळं दिसत होतं आणि कळत बी होतं। तुमच्या ह्या वागण्यामुळे आम्ही कायम तिरस्कार करत राहिलो तुमचा। आई साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून नाही। ते सोडा, जे झालं ते झालं, अजून बी वेळ गेलेली नाही। आम्ही त्यांना कायमच आमच्या आईचा दर्जा दिलाय आणि आमच्या जीवात जीव असूच तोपर्यंत आम्हाला आमच्या आईसाहेब पाहिजे असणार। तुम्ही कशी बी वागला तरी त्यांचा तुमच्यावर जीव आहे एवढं तुम्ही मान्य करा। चार सूर्यवंशी लय नशिबवान आहे तुम्ही फक्त त्यांना आता तुमच्या बायकोचा दर्जा द्या। लईशी हार्ड करू नका। मी अजून सांगतो, सगळं नीट होईल, काही बदलणार नाही। त्यांची एवढी ही इच्छा आहे हो, त्यांचं लय बारकं स्वप्न आहे। 4 काळे म्हणे तुम्ही त्यांच्या गळ्यात घालशीला, तुमच्या काय जोडीत धोंडा पडतोय सांगा की? कायदेशीररित्या आमच्या माऊलीचा स्वीकार करा तुम्ही। मी सगळं मागचं विसरून जातो, तुम्ही विसरून जावा। नव्यानं सुरुवात करूया चार सूर्यवंशी। हे बघा, आजवर कवा स्वतःहून आम्ही तुमच्या समोर आलो नाही, कवा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं नाही, कवा बाप म्हणून तुम्हाला काय मागितलं नाही। हे पहिला आणि शेवटचं मागतो, नाही म्हणू नका। अशी गंमत आहे बघा, लहानपणी खरं तर आमची आई वारली आणि आम्ही वाढलो बापाविना। आणि ह्याच्यात दोष आमच्या आई साहेबांचा नाही, ह्याच्यात दोष तुमचा आहे। स्वतःची चूक मान्य करा। जे झालं ते जाऊ दे, सगळ्याचा स्वीकार करा। बघा, ह्या रीतीचं काय मोल आहे ना त्यांच्यासाठी, ते आम्हाला चांगलं माहिती आहे। आणि आम्हाला फक्त आमच्या आई साहेबांचं सुख पाहिजे, बाकी काय नाही। मान्य करा। अधिपती, अरे या सगळ्यातनं कधीतरी जागा हो, कधीतरी। या बाईच्या भूलथापाना हिच्या नाटकानं बळी पडू नको तू। अधिपती, अरे ती स्वार्थी बाई आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल तसं वागवते लोकांना। कधीतरी डोळे उघडून बघ। अहो, पण त्यांनी हे जे काय केलं ते कशासाठी केलं? ह्या घरामध्ये तुमच्या बायकोचा दर्जा त्यासनी पाहिजे होता म्हणून एवढं सगळं केलं त्यांनी फक्त। हे तुम्हाला कवा कळायचं? तो दर्जा तुम्ही त्यासनी कवा दिलाच नाही। तुम्ही काय केलं? तुमची बायको गेली, तुमचं पोरगं घरात रडत होतं म्हणून तुम्ही रस्त्यावरच्या बाईला घरी आणलं, तुमचं काम झालं, त्याच्यानंतर तुम्ही तिला फेकून दिलं। काय खेळणं आहे का मला सांगा? जर तुम्हाला हा बायकोचा दर्जा त्यांना द्यायचा नव्हता तर तुम्ही त्यांना घरात आणलंच का? माझा ह्योच प्रश्न आहे। जर तुम्हाला त्यांचा मान द्यायचा नव्हता, त्यांच्या इच्छेचा मान ठेवायचा नव्हता, तुम्हाला जर त्यांचा रिस्पेक्ट त्यांना द्यायचा नव्हता, तुम्ही हे सगळं केलंच का? मला फक्त एवढंच सांगा, हे सगळं झालंच नसतं। तुमचा जो काय प्रॉब्लेम होता तुम्ही तुमच्या वेगळ्या पद्धतीने सोडवायचा होता। हा, नाहीतर आणायची होती तुमच्या तोला मोलाची कुणीतरी सुसंस्कारित, हा, चांगली शिकले सवरलेली, सुसंस्कृत। मग बघितलं असतं आम्ही त्या सावत्राईनं आमचा स्वीकार कसा केला असता। त्या सावत्र आईचं आणि तुमच्या पोरग्याचं पटलं असतं का नसतं ते तुम्ही बी बघितलं असतं आणि दुनियेने बी बघितलं असतो। पण आमच्या आई साहेबांचं का बळी दिला तुम्ही? का? कारण त्या चारुलता मॅडम सारख्या दिसत होत्या म्हणून? तुम्ही काय केलं? त्यांना बोलवलं घरी, सांगितलं माझ्या पोरग्याचा स्वीकार कर, त्याचा सांभाळ कर। ते त्यांनी इमानीतभारी केलं। त्याच्यानंतर त्या पोरग्याचा लळा लावून घेऊ नको, त्याच्यावर माया जोडू देऊ नको, हे तुम्ही त्यासनी नाही सांगू शकत ना। प्रेम माया हे होत जातंय आपल्या न कळत। तसंच देवानं निसर्गानं आपल्याला बनवलेलं असते। चारो सूर्यवंशी, हे तुमच्या टकुरीतच घुसलं नाही गावा? तुमच्या घरात आल्यानंतर त्या बाईच्या मनामध्ये माया निर्माण झाली, या घराविषयी एक नातं निर्माण झालं, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यासने असं म्हणताय
की तू आतल्या गाठीची आहेस, पातळी यंत्री आहेस? तू माझ्या घरातनं बाहेर हो, तुला पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे का हो? हा, त्यासनी या घरात राहावंसं वाटलं, ह्यात त्यांचं काय चुकलं मला सांगा? त्यांना पैसा पाहिजे आणि सत्ता पाहिजे फक्त तुम्हाला वाटतंय. दोष तुमच्या नजरेचा आहे. मला बरं आयुष्यात असं कवा वाटलं नाही की त्यांना पैसा पाहिजे आणि सत्ता पाहिजे, कारण मला चांगलं माहिती आहे त्यांना माणूस पाहिजे, त्यांचं हक्काचं, त्यांचं आपलं माणूस पाहिजे, आपलं म्हणणारं माणूस पाहिजे. माणूस ह्यो प्रेमासाठी असूसलेला असतो, तुमच्या टकोऱ्यात कवाच घुसला नाही चार सुरींशी. ते तुम्ही त्यासनी कवा दिलंच नाही हो. तुम्ही विचार करून बघा, अख्खं आयुष्य, एक दोन दिवस नाही, अख्खं आयुष्य आमच्या माऊलीने एकाकी घालवलं. तपश्चर्या होती ती, आणि त्याचं फळ तुम्ही त्यासनी काय देताय? उठसूट घराबाहेर व्हायला सांगताय. काय गेलं असं, काय घोड मारलंय त्याने तुमचं? आता हे होऊ शकत नाही. आता मी तुम्हाला शेवटची संधी देतो, नीट विचार करून, नीट विचार करून उत्तर द्यायचं. त्या माऊलीनं तुमच्या पोरग्याचा सांभाळ केला, त्याची जाणीव ठेवा. चूक बोलून माफ करूया, सगळं सोडून पुढे जाऊया. आमच्या आईसाहेब म्हणतात तसं हॅप्पी शेवट करूया सगळ्याचा. झालं गेलं, गंगेला मिळालं. बरं राहिलं तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी तरी, तुमच्या पोरग्यासाठी तरी तुम्ही हे लगीन करायला होय म्हणा, या लग्नासाठी उभं राहा. 4 वाजता दिवशी नाही म्हणू नका. एवढं करशील काय तुम्ही माझ्यासाठी? सांगा की, राहाल काय लग्नाला उभे? करशील काय आमच्या आईसाहेबांचं सगळं लगीन नाही म्हणून? आम्हाला फक्त आमच्या आईसाहेबांचं सुख पाहिजे. त्यांना या घरच्या लक्ष्मीचा मान पाहिजे फक्त, तेवढा द्या की. या घराच्या मालकीन तर त्या आहेतच, फक्त या घरचं सौभाग्य पण त्यांना मिळालं तर लय बरं होईल. तेवढं फक्त द्या की. तेवढं जर तुम्ही केलं ना, मी माझ्या कातळ्याच्या जोड करून तुमच्या पायात घालीन. तुम्ही नाही म्हणू नका फक्त, खरंच. मी हात जोडतो, पाया पडतो. तुम्ही नाही म्हणू नका. सगळं जुळून आले, सगळे माणसं आहेत, मुहूर्त आहे अजून, आईसाहेब आहेत आमच्या, तुम्ही नाही म्हणू नका. मी पाया पडतो तुमच्या. अहो, आणि आईसाहेबांकडनं मी काही चूक झाली असेल ना, तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचा राग असेल, मी त्यांच्या वतीने मी माफी मागतो. लई खस्ता खाल्ल्यात त्या माऊलीनं आपल्या घरासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. एवढा मान तर तुम्ही त्यांना दिला पाहिजे. नाही म्हणू नका, होय म्हणा की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.